नमस्कार, मी कानिफनाथ तारी वार्ता गोव्याचे मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। गोवा व्हावी देशाची पर्यटन राजधानी। 15 वर्षात जे झालं नाही ते 8 वर्षात केलं। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची खोचक टीका। मोपा विमानतळाचं उद्घाटन 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते। मुख्यमंत्र्यांची घोषणा। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन। विक्रम गोखलेंच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा। विरोधी पक्षनेते युरिया अलेमावांचा सरकारवर निशाणा। म्हादेई बेरोजगारी वाढत्या अपघातावरून सरकारवर टीका। राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी। राज्यपालांच्या गोवा संपूर्ण यात्रेचा समारोप। जीसीएच्या गैरव्यवहाराप्रकरणी अध्यक्ष विपुल विनोद फडकेंकडून आरोपाचे खंडन। माझ्यावरील आरोप सिद्ध न होणारे। माझ्याच सांगण्यावरून जीसीए व्यवस्थापन समितीने घेतला चौकशीचा ठराव, विपुल फडकेंचा दावा। आणि खलाशांसाठी पेन्शन योजना कायमस्वरूपी करा। सरकारने मुदतवाढीच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा। गोवा सिमेंट असोसिएशनची सरकारकडे मागणी। गोवा सिमेंट असोसिएशनचा आमदार विंजी विएगाजांवर निशाणा। 2014 नंतर केंद्र सरकारने पहिल्यांदा पर्यटनाबाबत विचार सुरू केला। यापूर्वी कोणत्याच सरकारने त्याचा विचार केला नाही। मागील 50 वर्षात झालं नाही ते 8 वर्षात झालं। डबल इंजिन सरकारमुळे हे शक्य झालं, अशी खोचक टीका मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी केली आहे। टाइम्स नाउ समिट येथे मुख्यमंत्री बोलत होते। मोपा इंटरनेशनल एयरपोर्ट अभी दिसंबर महीने में टेंटेटिवली ऑन द 11th ऑफ दिसंबर ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी के हस्ते खुलने वाला है। इससे पहले गोवा इज डिपेंडेंट ओनली ऑन द दाबोलिम एयरपोर्ट विच इज एन एक्चुअली नेवी एयरपोर्ट, और टूरिज्म स्टेट होने के वास्ते एक्चुअली बहुत ऑब्स्ट्रक्शंस हमें वहाँ से रहती थी। अभी न्यू इंटरनेशनल एयरपोर्ट एंड अगेन इट इज एन कार्गो कैरिंग इंटरनेशनल एयरपोर्ट विच नॉट ओनली फॉर द गोवा बट ऑल्सो फॉर द नेबरिंग स्टेट कर्नाटका, महाराष्ट्र, इनके लिए भी कार्गो कैरिंग के लिए इट विल हेल्प। दाबोलिम एयरपोर्ट पे ढेर सारी डिफिकल्टीज हमें रहती थी। फ्लाइंग टाइमिंग, फ्लाइंग जोन्स विच इज रेस्ट्रिक्टेड बिटवीन मॉर्निंग 8 बजे से लेके 2:30 बजे तक, यानी पब्लिक अपने प्राइवेट फ्लाइट्स वहाँ से फ्लाई नहीं कर सकते थे, वहाँ पे लैंड नहीं कर सकते थे। Even though there is a no parking space in the Dabolim airport, so there is so many restrictions the Dabolim airport. मोपा एयरपोर्ट खुलने से मुझे लगता है कि वहाँ पे abundant parking space है, और which is only for the cargo carrying, और बाकी सभी time it will open for the international and national flights. So which capacity of the 4.5 million in initial stage पे, तो डेफिनेटली इट विल बूस्ट द टूरिज्म इन द स्टेट, और विच इज अप्रोक्सीमेटली टूरिज्म, जैसे आपने कहा कि ऑलमोस्ट द 16% ऑफ द जीडीपी विच कैटर्स, और द 40% ऑफ द जॉब्स विच इज ऑल्सो फ्रॉम द टूरिज्म इंडस्ट्री इन अ स्टेट। आता एक दुःखद बातमी। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे प्रदीर्घ आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झालंय। त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे। रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका अशा सर्वच माध्यमातून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले यांनी वयाच्या 77व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। पुण्यातील खाजगी रुग्णालयात शनिवारी त्यांचं निधन झालं। सीमेवर लढणाऱ्या जवानांना अर्थसहाय्य करण्याबरोबरच रोखठोक भूमिका घेणारे पारदर्शी व्यक्तिमत्व असा सामाजिक भान जपणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेलाय। विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील 4थ्या पिढीचे प्रतिनिधी होते। त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले या पहिल्या बाल अभिनेत्री होत्या।
त्यांचे वडील ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेताना विक्रम गोखलेंनी सीमेवरील जवानांसाठी अर्थसहाय्य करण्याची परंपरा जीवनाच्या अखेरपर्यंत सुरू ठेवली. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका अशा तीनही माध्यमातून गोखलेंनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केलं. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात या चित्रपटाचं समीक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. 2013 साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. घशाच्या त्रासामुळे 2016 मध्ये त्यांनी नाटकातील अभिनयातून संन्यास घेतला. नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचं अध्यापन कार्य गोखले सध्या करत होते. अभिनय क्षेत्रात हयात घालवूनही उपेक्षित राहिलेल्या कलाकारांना त्यांच्या वृद्धापकाळी हक्काचं घर असावं या उद्देशाने विक्रम गोखलेंनी स्वतःची जागा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला देऊन दातृत्वाचा मापदंड प्रस्थापित केला. क्षेत्रातील योगदानाबद्दल विक्रम गोखलेंना 2015 मध्ये विष्णुदास भावे जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, खरं सांगायचं तर, जावई माझा भला, बॅरिस्टर, स्वामी ही विक्रम गोखलेंची गाजलेली नाटकं. तर आघात, आधारस्तंभ, आम्ही बोलतो मराठी, कळत न कळत, नटसम्राट या महत्त्वाच्या मराठी चित्रपटांमधून त्यांनी आपला ठसा उमटवला. हिंदी चित्रपटसृष्टीतही विक्रम गोखलेंनी भरीव योगदान दिलं. अकेला, अग्निपथ, अधर्म, ईश्वर, चॅम्पियन, धर्मसंकट, जीवनसाथी ह्या आणि अशा हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गोवन वार्ता लाईव्ह कडून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंना भावपूर्ण आदरांजली. मादई बेरोजगारी वाढत्या अपघातावरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. माननीय राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई यांनी हे मुद्दे सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती आलेमाव यांनी केली आहे. गोवा राज्यात गेल्या काही दिवसांपासून मादई नदीचं कर्नाटक गोवा राज्यातील पाणी वाटप, अन्नधान्याची नासाडी, बेरोजगारी, वाढते अपघात या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी गोवा विधानसभा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर आसूड ओढत राज्यपालांना हे मुद्दे सोडवण्यासाठी विनंती केली. मादई पाणी समस्या निराकरणासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ करावं, तसंच वाढत्या रस्ते अपघातावर तातडीने उपाययोजना कराव्यात असं युरी आलेमाव म्हणाले. देर इज जे कर्नाटकान आमगेली जी मादई माया जे विच वी कॉल आर मदर, इट इज आर आमकां म्हाका दिसता हें टू प्रोटेक्ट दीस वी आस्क द ऑनरेबल गव्हर्नर दॅट ही शूड हेड अ ऑल पार्टी डेलिगेशन and we should go at the side, so he should intervene using his constitutional right, and I think it is the need of the hour. हे जावपाकूच जाय. It is in the interest of Goa and Goans. This is our only lifeline that is left. So I am confident that the honorable governor will impress upon the government and instruct them. We had gone with a delegation as Congress party with several issues. Unemployment we had several things done, and unemployment जे म्हाका दिसता नीती आयोगाचो जो रिपोर्ट हा, गोवा इज वन ऑफ द हायेस्ट अनएम्प्लॉयड स्टेट. सो डेफिनेटली हुई ना हुई देर हॅज द गव्हर्मेंट नीड्स टू टॅकल दिस इज अ सिरियस इश्यू. थर्डली जे आमी मांडला जे IITचे, आय थिंक देर इज सेवरल अदर लँड्स अँड कल्टिवेबल लँड जे सांग्याच्या गांवांत हा, शेतकार भायर सरला. सो पीपल अँड द गव्हर्मेंट शूड नॉट कम ऑन जे तेंगे पोटा आड येवपा शिरपा. सो हे मुद्दे आमी जे मांडले आनी हांवें गव्हर्नराकूय देव भरपूर म्हणला, कित्याक ही जी यात्रा संपूर्ण यात्रा जी केली, म्हाका दिसता कॅन्सराच्या डायलिसिसाच्या पेशंटाक जायतो आदार जालो. आमचे कॉन्स्टिट्युन्सीन जेन्ना तो आयलो तेन्ना म्हाका दिसता आमचे चिफ्टन मेमोरियल जे आहा हिस्टॉरीक प्लेस तेका थिंगा तेणें मान दिलो. हांव तेका देव बरें करूं म्हणटा की तेणें हेजे एक बरो प्रोग्राम केला म्हणून. These are people's issues, and I feel that there are several memorandums and referendums given to the honorable governor. They have been given by the panchayat members. They have been given. So definitely, as opposition, we will definitely raise issues pertaining to Goa. We congratulated him as well. So issue we have to highlight. It is my role as leader of opposition to highlight these issues. These are all, every one of you all know that they are there.
म्हादयचें जें जाता तें ऑल हॅव सीन, इट इज देर. खलाशांसाठीची पेन्शन योजना कायमस्वरूपी करावी. सरकारने मुदतवाढीच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा, अशी मागणी गोवन सिमेंट असोसिएशनने केली आहे. यावेळी असोसिएशनने आमदार वेन्झी वियागस यांच्यावर निशाणा साधला आहे. खलाशांसाठीची पेन्शन योजना हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. खलाशांना पेन्शन योजनेत मुदतवाढ न करता ती कायमस्वरूपी करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. बुधवारी गोवन सिमेंट असोसिएशनने ही मागणी लावून धरली आहे. आज आमी कितली आज क्लायमेट चेंज म्हणून बोर्ड जाता. पूण तारवटी अर्दो दरान क्लायमेट चेंज जाता. आतां ही गरमी आसल्या आतां हिंगा थोंडाय आसता. सो हे भाशेन जायते कोश ह्या तारवटी भोगताय. आनी जेन्ना आमगेलो लेट पारेकर जेन्ना गव्हर्मेंटा येयलो तेदोना विदीन 6 months एणे ही गोवा सी वेलफेअर पेन्शन स्कीम फॉर रिटायर्ड आनी विडोज आनी कोण डिजेबल जाले ते मेडिकल अनफीट जाले ते बोटीचे तांकां ही स्कीम चालू केली. आनी स्कीम चालू करून तेणे 2500 ही स्कीम तारवड्यां चालू केली. आनी ही स्कीम चालू करून 5 years बरे भाशेन ती चलोवली. पूण थिंग एक क्लॉज घायला आहलो, दी स्कीम वॉज टू फॉर 5 years एंड सबसिडी विल बी रिन्यूड म्हणून. ते रिन्यूड म्हणून ते कोणें चोवना. सो ती स्कीम लॅप्स जाली. आनी आम स्वता चिंताले पयशे येतले म्हणून, कोणा खबर आसना तेका एक क्लॉज घालून दवरलो म्हणून. जेन्ना ती स्कीम लॅप्स जाली म्हणटरी आमी परतून गव्हर्मेंटा बली गेले आनी ते ती स्कीम चालू 18 months काडे तेणी स्कीम चालू करपाक. आनी जे बॅकलॉग आहलो ते एरर्स देखून आमी ते सोडले, ओके स्कीम चालू कर म्हणून. आनी हे 6 months तेणी स्कीम चालू केली. आमळे पयली स्कीम चालू करते आनी आम डिमांड आनी तेन्नाय आमी डिमांड घालो स्कीम परमनंट करची म्हणून. आमचे डॉक्टर प्रमोद सावंतान विचार करपा जायो आनी तेणे हेजो आमकां आन्सर दिवपा जायो. सो एकूच मागणी मुगेली गव्हर्मेंटा कडेन आनी चड करून डॉक्टर प्रमोद सावंत हू इज द चीफ मिनिस्टर ऑफ गोवा decision and to make this scheme permanent. Is there any technical issue जाल्यार म्हणटा जाल्यार आज 3 वर्स जाली ते स्किमी फाटल्यान आमी परमनंट कर म्हूण भोंवताय. ते तेणे मागीर चोल घेतले पयली स्कीम परमनंट कर. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी निवृत्त खलाशांच्या पेन्शन योजनेचं नूतनीकरण केल्यानंतर त्यांचे आभार मानणारा बाणावलीचे आमदार वेन्झी वियागस यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वेन्झी वियागस यांचा तो व्हिडिओ खलाशांसाठी नसून केवळ श्रेयवादासाठी असल्याची टीका गोवन सिमेंट असोसिएशनने केली आहे. आज पयले सुवातेर आय वूड लायक टू थँक दी चीफ मिनिस्टर फॉर हीज ग्रेट सपोर्ट इन एन्श्युरिंग आमगे जितले तारवटी भाव आहा तेमगेली जी पेन्शन स्कीम आसली आतां सदांच आमी हे पेन्शन स्किमा लागून सगळे जावं आमगे सगळे एसोसिएशन आहाय ती जितले MLA आहाय ते जे तारवटी भाव तेंगे कॉन्स्टिट्युएन्सी आहाय सगळे एकठांय जावन पुश करताले. सो ती पेन्शन स्कीम तारवट्यांगे जी पेन्शन स्कीम ती आज रिन्यू जाल्या आनी तेमकां आतां बाय 30th November जितले तेंगे पेंडींग आहलो ते सगळे पयशे मेळटले विथ द प्रिवियस जून 2021 आसून देखून 8 जाणांक मेळो न्हय लायफ सर्टिफिकेटी लागून. सो तेही पयशे बाय November 30th ह्या म्हयन्याक मेळटले. आनी क्रिसमस जाचे पयलीं डिसेंबराचे पयशे क्रिसमस जाचे पयलीं तांकां मेळटले. म्हाका चडशे आमगेले MLA बेनावलीचो हांव बाणावलीचो तेजेर म्हाका चड एम्फसायज करपा जाय. कित्याक लास्ट आमगेली जेन्ना असेंब्ली सेशन जाल्लें तेन्ना वेन्झीन एक प्रायवेट मेंबर बील तेणें सबमीट केल्लें आनी दुसऱ्या MLA म्हाका स्वता विजय सरदेसायन हेजेर एम्फसायज केल्लें की ही जी स्कीम आहा ती परमनंट करची म्हणून. आनीक CMन अश्युरन्स दिल्लें की ही स्कीम आहा ती सीफेअरां गेली परमनंट जातो म्हणून. आज जेन्ना तेमी 6 म्हयने रिन्यू केल्या तेन्ना वेन्झी थिंगा ती वेलकम केला डिसिजन. आनीक तो आपण हॅपी जावन म्हणचे तेणें वेलकम करून तेणें आपणागेले हे WhatsApp ड्रामा केला WhatsAppचेर घालून सदां सोशल मिडियाचेर. बट आमी फाटलीं 10 वर्सां फाटलीं 3 वर्सां झगडा ही स्कीम परमनंट करची म्हणून. हे तेणें कितें वेलकम केलां तो एक सीफेअरर वो आमचेर डायरेक्ट अटॅक हो जो वेन्झी आहा MLA वो आमगेले एसोसिएशनाचो मेंबर पासून ना तो तारोडी आहा. बट आमी जितली काम केलां सीफेअराक लागून
आमी ताका पर्सनली पासून वचून एप्रोच केला, आमगेलो मेंबर जा म्हण MLA जायच न्हू पयलीं पासून. बट तेणें आमगेले केन्नाय एक्सेप्ट केलें ना. साताश म्हणप आमगेले एसोसिएशनाचो तेणें जायतो आमचे बारा रावन फायदो काडला. आनीक आज आमी जें कितें कोताय तेजेर तेगेलो पडे हो जो वेलकम केला तेजेर आमी निशेध माताय. जीसीएचे विद्यमान सचिव रोहन गावस देसाई यांनी माझ्याच सांगण्यावरून आणि व्यवस्थापकीय समितीच्या सहमताने माझ्यावरील खोट्या आरोपावर चौकशी मागितली आहे. जीसीएचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी सचिव विपुल विनोद फडके यांनी हा दावा केलाय. माझ्यावरील आरोप सिद्ध होणारे अजिबात नाहीत, कारण त्यात काहीही तथ्य नाही, असंही विपुल फडके म्हणालेत. जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीने 21 नोव्हेंबर 2022 रोजी एकमताने विद्यमान अध्यक्ष आणि तत्कालीन सचिव विपुल विनोद फडके यांच्यावरील त्याच्या सचिव पदाच्या कार्यालयातील आर्थिक आरोपांची चौकशी करण्यासाठी एकमताने ठराव घेतला होता. यावर आता अध्यक्ष विपुल विनोद फडके यांनी भाष्य केलंय. आपल्यावरील आरोप निकालच खोटे आहेत आणि ते सिद्ध होणारे नाही आहेत, असा विश्वास विपुल फडकेंनी व्यक्त केलाय. हे जे युनॅनिमस डिसिजन जाला मॅनेजिंग कमिटीन की हे एलिगेशन्स कोणी तरी गेल्या कमिटीन केल्ले. 11 मेक हे एलिगेशन्स म्हाजेर जाल्ले जेन्ना हांव सचिव आसलो. एलिगेशन्स जातकूच तुमकां बॅकग्रावंड एक सांगपाचो म्हटल्यार हे एलिगेशन्स प्रेजिडेंटाक त्यांनी केल्ले. एक्चुली रुल्सा प्रमाणे तुमी पळोवंक गेल्यार ह्या लोकांनी हे एलिगेशन्स ओम्बुड्समॅना कडेन करूंक जाय आसलें. बिकॉज ओम्बुड्समॅन इज अ न्यूट्रल ऑथॉरिटी. लोढा कमिटीच्या रेकमेंडेशना प्रमाणे तो एक रिटायर्ड जज आसता. सो तेच्या कडेन करूंक जाय आसलें. क्लॉजीस सांगूंक जाय आसले हांवें कितें ब्रीच केला किंवा कितें वायलेट केला. पण हेंच्यांनी एक मिडिया कडेन लीक करपाक आणि म्हाजी एक बॅड पब्लिसिटी करपाक, नांव घाण करपाक म्हणून प्रेजिडेंटा कडेन केलें आणि तेच लेटर तेंच्यांनी मिडिया कडेन लीक केलें. तेच्या मागीर तेंच्यांनी हे कंप्लेनीर फॉलोअप करूंक ना. फॉलोअपूय करूंक ना, केन्ना मॅनेजिंग कमिटीन हेचो टॉपिकूय येवंक ना. अशें दिसलें की हेंच्यांनी बेश्टे बदनाम करपा खातीर लेटर पोस्ट केल्लें. आतां आमची नवी कमिटी फॉर्म जाली, फर्स्ट मिटींग आमची जाली. त्या टायमार आमचे करंट ट्रेजरर जे आसा दया पागी तेंच्यांनी हो टॉपीक काडलो की ह्या मॅनेजिंग कमिटीन एक असो मनीस आसा जेचेर एलिगेशन्स जाल्ले आहा. हे एलिगेशन्स फॉलोअप करूंक ना. तरी तेंच्या उमेदी खातीर म्हणून हांवें रिक्वेस्ट केली रोहनाक की हे एलिगेशन्स जे आसा ते केन्ना ते कोण कंप्लेनंट आहा ते फॉलोअप करचे ना. एटलिस्ट तूं तरी हे कंप्लेन काडून ओम्बुड्समॅना कडेन ट्रान्सफर कर. म्हणजे ओम्बुड्समॅनाचो जेन्ना रिपोर्ट येतलो त्या टायमार लोकांक फॅक्ट्स कितें आहा ते कळोन येतलें. म्हाका दिसता एलिगेशन्स करप हे खूब इजी, लोकांचें नांव घाण करपूय खूब इजी. फॅक्ट घेवन फुड्यान येवप हे खूब डिफिकल्ट. आणि हे एलिगेशन्स प्रूव्ह करप हे केन्नाच पॉसिबल जावचें ना. बिकॉज हितूर कांय अर्थच ना. गेल्या मॅनेजिंग कमिटी जेन्ना पावरान आसली त्या टायमार गेल्या वर्सा 11 मे 2022 ह्या दिसा तेंच्यांनी एक ईमेलाच्या थ्रू प्रेजिडेंटाक लेटर केलें. कोणी ते? हे 3 मेंबर आमचे आदले वायस प्रेजिडेंट, जो आतांय वायस प्रेजिडेंट आसा, आदलो ट्रेजरर आणि आदलो जॉयंट सेक्रेटरी. यांच्यांनी ओम्बुड्समॅनाक करनासतना प्रेजिडेंटाक लेटर केलें. आणि हे लेटर एक्चुअली जे भितर उरोवंक जाय आसलें जीसीएन त्या लेटराची कॉपी तेच्यांनी मिडियाक दिली आणि मिडियान सगळें सर्क्युलेट केली अशें सांगून की विपुलान कितें तरी भानगडी केला, कितें लफडी केला वा कितें तरी स्कॅम केला. हेचेर तथ्य कांयच ना. हांव तांकां एक क्वेश्चन विचारूंक सोदतां मिडियाच्या माध्यमांतल्यान की जर तुमच्या कडेन कितें एविडन्सीस जाल्ले ओम्बुड्समॅना कडेन तुमी अजून पर्यंत वचूंक कित्याक ना? त्याच्या मागीर सुद्दां मॅनेजिंग कमिटी मिटींग जाल्यो, ते मॅनेजिंग कमिटीक हो टॉपीक कित्याक येवंक ना? तुमच्या कडेन बॅकिंगूच ना, तुमच्या कडेन फॅक्ट्सूच ना, काय तुमच्या कडेन एविडन्सूच ना म्हाज्या अगेन्स्ट, जाल्यार बेश्टी ती कंप्लेन करून नांव बदनाम करपाची तुमची जी कारस्थाना आसा ती बऱ्याच बेगीन फेल वयतली. फक्त म्हाज्या रिक्वेस्टाचेर एक युनॅनिमस डिसिजन आमी घेतलें की ही कंप्लेन अशी वाऱ्यार उरची न्हू. फक्त एवरी टायम लोक येतले म्हणटले विपुलाचेर एलिगेशन्स आहा, विपुलाचेर एलिगेशन्स आहा, हे एलिगेशन्स प्रूव्ह केन्ना जावचें ना. सो हे फास्ट ट्रॅक करपा खातीर हांवें रोहनाक रिक्वेस्ट केली. म्हणजे इट वॉज अ युनॅनिमस डिसिजन मॅनेजिंग कमिटीन आणि हांवेंनूच इनिशिएटीव घेतली. रोहनाक सांगलें की ही कंप्लेन तुवें ओम्बुड्समॅनाक फॉरवर्ड करूंक जाय आणि हेचो निकाल म्हणटा तो बेगिनांतल्या बेगीन लागूंक जाय. फायनान्शियल कितें तरी गडबड केला अशें म्हणून आरोप आसले. हांव डिटेलान वचूंक सोदना तेचेर कांय तथ्य ना आणि हांवें सांगपूय बरें जायना. बट कितें फायनान्शियल गडबड केला, हे केला ते केला म्हणून ते आरोप आसले. डिचोलीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला मये तलाव लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच या ठिकाणी एका मराठी चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलंय. पाहुयात आमचे प्रतिनिधी विनायक सामंत यांनी घेतलेला हा विशेष आढावा. बॉलिवूड मूव्हीज, टीव्ही सिरियल्स किंवा वेब सिरीजमध्ये दिसणारे सुंदर शूटिंग स्पॉट चाहत्यांच्या मनावर एक वेगळी जादू निर्माण करतात. म्हणूनच चित्रपट निर्माते कॅमेऱ्यात सर्वोत्तम शॉट कॅप्चर करण्यासाठी चांगली शूटिंग स्पॉट शोधत राहतात. एकदा एखादं ठिकाण पडद्यावर दाखवलं गेलं की ते मग पॉप्युलर टुरिझम डेस्टिनेशन बनायला वेळ लागत नाही. आता या यादीत डिचोलीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मये तलावाची भर पडली आहे.
नुकतंच मये तलावाकाठी एका मराठी चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार मये तलावाच्या ठिकाणी 2 दिवस मराठी चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलंय. हे शूटिंग मये तलाव, बंजी जम्पिंग तसंच आजूबाजूच्या परिसरात करण्यात आलंय. दरम्यान कुठल्या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं याची अजून माहिती मिळाली नाहीये. मात्र हा चित्रपट मैत्रीच्या नात्यावर आधारित असून यात काही गोमंतकीय कलाकार झळकणार असल्याचं बोललं जातंय. नमस्कार, आपण आलो आहोत मये तलाव इथे आणि आत्ता सध्या माझ्याकडे मयेवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे मिळालेल्या सूत्रांकडून माहितीनुसार काल आणि आज असे 2 दिवस इथे एका मराठी चित्रपटाची शूटिंग झाली असल्याची खबर मिळते आहे. आनंदाची गोष्ट ही की गेली 4 ते 5 वर्ष या मयम लेकवर काही ॲक्टिव्हिटी झाली नव्हती. हा मयम लेक बंद होता, पर्यटक सुद्धा इथे फिरकत नव्हते. पण आत्ता कुठे कुठे असं वाटतं की पिक्चरच्या शूटिंगच्या निमित्ताने का होईना इथे ॲक्टिव्हिटी सुरू झालेल्या आहेत. मयम लेकवर काही पर्यटक सुद्धा येताना दिसत आहेत. त्यामुळे कदाचित लवकरच मयम लेकला पुन्हा एकदा उभारी येईल आणि इथे परत एकदा पर्यटन व्यवस्थित सुरू होईल. ह्या ठिकाणी एक असं सांगता येईल की मराठी चित्रपटाची शूटिंग इथे जेव्हा झाली तेव्हा असंही म्हणता येईल की शूटिंगसाठी मये तलाव हा परत एकदा खुला झालेला आहे आणि स्थानिकांची जी मागणी होती की लवकरात लवकर इथे काहीतरी सुरू व्हावं, मयम लेकला चालना मिळावी, त्यानिमित्ताने इथे जे जवळपासची व्यवसाय धंदे आहेत त्यांना एक चालना मिळणार तर ती लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. मी विनायक सामंत, गोवन वार्ता लाईव्हसाठी बिचोली. राज्यपाल PS श्रीधरन पिल्लाय यांनी देशात पहिल्यांदाच गोवा ग्राम संपूर्ण यात्रा करत राज्यातील सर्व मतदारसंघातील जनतेशी सरळ संवाद साधलाय. दरम्यान या यात्रेच्या समारोपाचा कार्यक्रम शनिवारी दरबार सभागृहात पार पडलाय. यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व इतर मान्यवर उपस्थित राहिले होते. Now I can say target 71 within this 15 months 1050 persons the Raj Bhavan extended financial help. 71 public institutions, 1 lakh rupees each we declared, and for that purpose we went to their places, their doorsteps. I visited all the institutions. 43 are I am not religious place. I am not giving 43, 23, 25 and 4 Muslim institutions, 33 Christian institutions, and 43 Hindu institutions. Run by Hindu institutions, Christian institutions and Muslim institutions. And in addition to that, I visited that Gurudwara as well as Jain temple. I am very happy to say that their sincere blessing with me, and I think that that's an important achievement in my life. So we want to go on with this process in one way or other way. We want to serve the people, and Raj Bhavan, Bhavan's Channel, one of the greatest journal magazine started by K.M. Munshi during the time of freedom struggle. That ancient magazine stated that now Goa Raj Bhavan means equal, means Lok Bhavan. So such a change we are making. And Kerala also, Kerala country is also maximum is traveling. But unfortunately, I would like to say I am very much pained because I am from Kerala. In some papers or some, I'm not mentioning the name or anything, but stated that he has sent such and such amount for travel. That was anti-propaganda. But I would like to say, for traveling,
the movement, India's tradition itself is movement, and public workers are expected to travel. Once Venkaiah Naidu ji told me that after his operation, heart operation, angioplast, within third day, he attended my daughter's marriage. That is in 2010. Then I asked, why sir? And his answer was that Pandit Deendayal ji told me, a public worker is concerned. 1 foot inside the train, at that time train only, not this much of Deendayal this time. 1 foot on the or inside the train and other on the platform. Always that means you should continue your travel. So this is a tradition of our country, and some Malayali journalists are also here. I am saying in one paper and one political group, they have stated that 20 lakhs rupees spent by within 8 months. Just like an allegation is made. How much pained out of it. I can say this is a small state, not like Kerala. But Goa's governor spent 48 lakhs rupees within this month, within this 8 months for the travel of the governor. So suppose governor is sitting idle in Raj Bhavan, this may not be there. For traveling also, yesterday somewhat like that, another allegation also I heard. It's an unfortunate situation. I am not blaming anybody. He was the chief guest for the today Goa Gram Sampurna Yatra. What is your reaction? It was a great pleasure to attend this function because this Sampurna Goa Sampurna Yatra, to my mind, not only to celebrate the visit to various villages and helping the people who are in need, but more than that, I find it an exercise to impart, to teach people, to make people understand the importance of helping others, understand the importance of the values of compassion and kindness, understand the importance of the need to take care of those who cannot take care of themselves. So from that angle, to me, it is highly inspiring and very valuable. Thank you. मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिक्स यांनी घाऊक मासे विक्रेत्यांना मार्केट परिसरातून मासे विकण्याचं आवाहन केलंय. मार्केट परिसरात मासे विक्रेत्यांना सकाळी 6 ते 11 या वेळेत जागा दिली जाईल. नवीन मासळी मार्केटचं काम पूर्ण गतीनं सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार असल्याचं नगरसेवक दामोदर नाईक म्हणाले. नोटीस आम्ही सर्व केला कित्या लागून ते मीन होलसेल फीश तांकां ट्रेड लायसन्स ना एक म्हणल्यार, आनी दुसरी म्हणल्यार ते मीन फीश मार्केटा कडसून 1 किलोमीटर भायर रावन नुस्तें विकपा जाता होलसेल तेंचें कितें आहा तें कायद्या प्रमाणे. आनी आमचे पयले जे फीश वेंडर हिंगा नुस्तें विकताले मार्केटान ती तांकां आमी देव दामोदर ट्रस्टान शिफ्ट केल्या. ती तांकां आमी सांगलेलें की तेंची फी होलसेल आमी बंद करतले म्हण. ताका लागून ती बंद जाल्लें. तेमी आतां परत चालू केलें म्हण ती आमकां कंप्लेन दिवपा येयली. तेन्ना आमकां दाजी MLA दाजी सावकारा पयली येयली, म्हाकाय थिंगा आपयल्लो, हांव थिंगा गेलो आनी तेमी आमकां सांगलां की तेंची बंद करूया म्हण. कित्याक तांकां प्रॉमीस केल्लें की आमी तांकां प्रॉमीस केल्लें आमी शिवोन बिवन आमी की तांकां बंद करतले होलसेल म्हणून. पूण आमी बंद केल्लें पूण थोडे दीस तेमी परत चालू केलें. ताका लागून आमी तांकां परत नोटीस सर्व केला. आतां 6 दिसा टायमींग दिला तेमी बंद करपाचें, नाल्यार आमी फोर्सफुली वचून बंद करता. बेजिकली तांकां ट्रेड लायसन्स नाले आनी विदीन 1 किलोमीटर रेडियस इको मेळना. भितर दिवपाक मेळना. आनीक म्हणल्यार की तांकां जेन्ना आमी एक पारी बोसलोले बसून टॉक्स उलयताले आमी होलसेल फीश वेंडराक आनी मार्केट फीश वेंडर आमी हाडलेले आनी तेंचे मदें आमी उलोवप जाल्लें एक 6 म्हयने पयलीं, एक 7 म्हयने पयलीं. तेन्ना तेमी आमकां प्रॉमीस दिल्लें होलसेल फीश वेंडरान की तांकां तेमी फीश वेंडर आहाय न्ही हिंगा मार्केटान, तेमी तांकां सांगलें की तांकां मार्केटान हें इंकपा तेंचो सोंपो आहा. मार्केटान ते पाशांव आहा तेंचो आनी पिंटो बी तेंचो सोंपो आहा मार्केटान. तांकां मार्केटान इंकचें होलसेल फीश मार्केट टायमींग दिल्लो. सो ती दनपारां 11 सकाळीं 11
ते भितर तेमी इकोन वचपाचें होलसेल आनी ते म्हणटा आनी लोकांक आमी सवाय नुस्तें तर तेमकां हे तेमी येवची मार्केटां येवची आनी हिंगा देव डामरा ट्रस्टान येवची आनी तेमी 100 ते 11 येवचे कित्याक लोकांकूय सवाय नुस्तें मेळटलें तेंचो डिमांडूय आहा कोणाचो फीश पॅन्ट तेमी येवची म्हण थिंगा बेजिकली आतां आनी हो मार्केट कंप्लीट जातकूच हो मार्केट काम जाता तेमी आमी तांकां होलसेला वाल्यां पासून पोसोवपाक आमी रेडी आहाय कित्याक 100 ते 11 पासून तेंचो डिमांड आहा फीश पॅन्टांचो सो बेजिकली 2 तेंचे करपाक जाता होलसेल हिंगू जाता 100 ते 11 इन द फीश मार्केट आनी तांकां समज तांकां मागीर तांकां दुसरें सेपरेट फीश मार्केट जावं जाल्यार आमी तेजे वयर डिसिजन घेतले करया पासून उलया आनी करया सद्याक तरी 6 to 11 दे कॅन सेल फ्रॉम द फीश वांगडा येयल्लो हांगा पळयत जाल्यार काम बरें स्पिडीन चलता लेबर हे केले हेच्यानी आनी आमचो चेअरपर्सन एक डायनामीक चेअरपर्सन तेजे कित्याक मॅन ऑफ एक्शन उलोवप कमी काम करप चड आनी ताका आमचो वास्कोचा MLA ताजे बाबाचो बरो सपोर्ट आहा आतां बरें काम करता आनी तेजे अंडर मार्केटी बेगीन कंप्लीट जातले आतां तरी तेका सद्या मशिनरी घालपाक येना कित्याक लँड स्लायड सायडींतल्यान लँड स्लायड जाता ते लेबरान करपाक मातशें स्लो आहा आनी विथीन एक 1 विकान ते परत आपले स्पीड घेतले. वार्ता गोव्याचे मध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं.